को जो पाया। मैं तो हूँ साथी तेरी अमानत, सब कुछ मेरा है तेरा। एक दूसरे में आओ हम ऐसे खो जाए। एक दूसरे में आओ हम ऐसे हो जाए। जाऊं कभी जो मैं दूर तुझसे, तेरी मोहब्बत बाहों में खींचे। जी चाहता है सारी उम्र मैं सोया रहूं तेरी जुल्फों के नीचे। आजा कलेजे से मैं तुझको लगा लूं, देखे ना कोई तुझे सांसों में छुपा लूं। ऐसे मिटा दे जन्मों की दूरी, हो न कोई फासला। एक दूसरे में आओ हम ऐसे खो जाए। एक दूसरे में आओ हम। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिश लोखंडे आणि आपण बघत आहात IFU आमचं यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्याच्या एका बार्टी संस्थेतर्फे राबवली जाणारी ही योजना आहे। या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला 2 लाख रुपये 10वी झाल्यानंतर मिळू शकतात। तर 10वीमध्ये 90% जे गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे। योजनेचे नाव आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना। या योजनेबद्दल अर्ज कसा करायचा, काय काय आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणत्या अटी नियम शर्ती आहेत, हे सर्व माहिती जे आहे आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहे। तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे पुरस्कृत जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021 आणि 22 योजना अंमलबजावणी त्याची आपण कार्यपद्धती बघणार आहोत। या योजनेकरता अनुसूचित जाती प्रवर्गातील 10वीमध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे। नंबर 2 आहे सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपात तसेच सदर अर्जाचा नमुना व योजनेची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे। नंबर 3 आहे बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जदार विद्यार्थी पालक यांनी वरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर जे आहे ते रजिस्टर पोस्टाने पाठवावा। कार्यालयाचा पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी 28 राणीचा बाग पुणे 41101। अर्जासोबत आई वडील पालकांनी द्यावयाचे स्वयंघोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारसपत्र सादर करणे हे अनिवार्य आहे। नंबर 5 आहे स्वयंघोषणापत्र साध्या कागदावर वडिलांचे विद्यार्थ्यांचे वडील यांनी सादर करावे। वडील हयात नसल्यास आईचे स्वयंघोषणापत्र सादर करावे। आई वडील हयात नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर करावे। म्हणजे जे तुमचे सांभाळ करत आहेत त्यांनी जे आहे स्वयंघोषणापत्र सादर करावे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पुरावे उदाहरणार्थ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित म्हणजेच झेरॉक्स प्रत जे आहे चांगल्या प्रतीच्या साक्षांकित करून सोबत अर्जासोबत जे जोडाव्यात। नंबर 7 आहे योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी बार्टी कार्यालयाच्या स्तरावरून करण्यात येईल। नंबर 8 आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवडही करण्यात येईल व पुढील प्रमाणे योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांना देण्यात येईल।
त्याच्यामधलं अ आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर प्रथम हप्ता हा 50,000 इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या व बँक खात्यावर RTGSद्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुमचा जो हप्ता पहिला जो येईल तो 50,000चा येईल आणि तो RTGSद्वारे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल. योजनेतील उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील. त्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास 11वी व 12वीमध्ये होणाऱ्या समामाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. भाषा विषयाचे गुण हे वगळले जातील. हे जे आहे मित्रांनो तुमचे जे बाकी उरलेले पैसे आहेत ते प्रत्येक 6 महिन्याला ते देण्यात येतील. पण त्याकरिता आहे ते 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्षामध्ये किमान विद्यार्थ्यांनी जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. ते गुण हे भाषा विषय जे आहेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे जे विषय आहेत ते वगळून इतर विषयामध्ये 75% गुण हे घ्यावे लागतील. तरच या योजनेचे उर्वरित हप्ते जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतील. ही योजना घेण्यासाठी आपण अर्ज कसा करायचा ते आता आपण बघून घेणार आहोत. तर अर्जाचा नमुना हा मी तुम्हाला एकदा समजावून सांगणार आहे. त्यानंतर हा जो अर्ज आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021-22. तर आता जे वर्ष सुरू आहे मित्रांनो ते 23 आणि 24 सुरू आहे. तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव इथे जे आहे तुम्हाला जो कोणी विद्यार्थी आहे ज्याचे 90%पेक्षा जास्त घेतले आहे त्या विद्यार्थ्याचे नाव राहील इथे. शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता, ज्या विद्यार्थ्याने 10वीची जी शाळा आहे ज्या शाळेतून तो विद्यार्थी पास झाला त्या शाळेचे पूर्ण नाव आणि शाळेचा जो पत्ता लिहायचा आहे. त्याच नंबर 3मध्ये आहे त्याचमध्ये मुख्याध्यापकाचे नाव, जो विद्यार्थी आहे जो 90%पेक्षा जास्त गुण घेतले त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे नाव इथे लिहावं लागेल. त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता सुद्धा लिहावा लागेल. त्यानंतर नंबर 4ला आहे पालकाचे संपूर्ण नाव. जर तुम्हाला आईवडील नसतील तर तुम्हाला जे कोणी सांभाळकर असेल त्यांचे सुद्धा नाव तुम्ही इथे लिहू शकता. पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह तुमचा जो ॲड्रेस आहे ज्यावर बार्टी कार्यालय जे आपल्याशी पत्रव्यवहार करू शकते त्याचा जो आपला पत्ता आहे, समजा माझा पत्ता आहे मुक्काम विरकंडी पोस्ट बघ तालुका कोळी जिल्हा नागपूर आणि पिनकोड हा जो आहे इथे भरावायचा आहे. त्यासोबतच मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID सुद्धा लिहायची आहे. नंबर 6ला आहे 10वीचे गुणांची टक्केवारी, म्हणजे तुम्हाला 10वीला किती टक्के मिळाले त्याची टक्केवारी जे इथे लिहायची आहे. आणि इथे 2020-21 लिहिले आहे तिथे तुमचा चालू शैक्षणिक वर्ष लिहायचा, म्हणजे ज्या वर्षात तुम्ही 10वी काढलेली आहे तो वर्ष इथे लिहायचा आहे. नंबर 7 आहे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय. तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे त्यांच्याकरिताची योजना आहे. तर इथे होय म्हणून असं राईट करायचं आहे, राईटचं चिन्ह द्यायचं आहे. जर तुम्ही नसाल तर इथे नाहीवर राईट करायचं आहे. नंबर 8ला आहे विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला आहे काय. तर तुमच्या वडिलांची जर कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचा दाखला असेल तर होय करायचा आहे, नसेल तर नाही करायचा आहे. नंबर 9ला आहे पालकांचा सन 2020-21 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे काय. पण या ठिकाणी जे आहे 2020-21 जे तिथे लिहिलं दिसते त्या ठिकाणी 23-24 असेल. 23-24चा चालू उत्पन्नाचा दाखला आहे काय तुमचा, तर इथे होय किंवा नाही तुमच्याकडे असेल किंवा नसेल ते इथे मेन्शन करायचं आहे राईट टिक करून. नंबर 10ला आहे पालकांचे वार्षिक उत्पन्न. तर तुमच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, 30,000, 40,000, 1,00,000 असं जे आहे ते वार्षिक उत्पन्न इथं मेन्शन करायचं आहे, अंकामध्ये लिहायचं आहे. तर 11 नंबरचा आहे विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे काय. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जो आहे तो शासकीय नोकरीत आहे काय किंवा नाही आहे तर तसं इथं मेन्शन करून त्यावरती टिक करायचं आहे. नंबर 12ला आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे नाव. विद्यार्थी ज्यामध्ये बार्टीमधला जो अर्ज आहे तुमचा जो अर्ज आहे मंजूर झाल्यानंतर त्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक नॅशनलाइज बँक लागते, त्या बँकेचे इथे नाव लिहायचं आहे. त्याच खाली जे आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते क्रमांक, ज्या बँकेचे तुमचे खाते क्रमांक जोडले आहे ते खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. बँकेचा IFSC कोड, तर बँकेचा जो IFSC कोड असतो तो इथे टाकायचा आहे. सदर योजनेतील अर्ज अटी व शर्ती मला मान्य असून वरील माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास होणाऱ्या पुढील कारवाईस दंडास पात्र मी राहील याची मला जाणीव आहे. आणि विद्यार्थ्याची सही व पालकांची इथे सही घ्यायची आहे. म्हणजे हे जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे की मी कुठलाही चुकीची माहिती इथे भरलेली नाही आणि भरली असेल तरी मी कारवाईस पात्र राहील त्याकरिता इथे स्वाक्षरी करायची आहे आणि आईवडिलांची किंवा पालकांची सुद्धा स्वाक्षरी घ्यायची आहे. अर्जासोबत जे पालकांना स्वयंघोषणापत्र जे जोडायचं आहे ते स्वयंघोषणापत्राचा जो नमुना आहे तो आता आपण बघून घेणार आहोत. तर इथे स्वयंघोषणापत्र करणाऱ्याचा फोटो जोडायचा आहे, म्हणजेच तुमच्या आईवडिलाचा किंवा तुमचा जे पालनपोषण किंवा शिक्षण करत आहे त्या पालकाचा इथे फोटो जोडायचा आहे. माननीय श्रीमती नाव लिहायचं आहे, इथे वय टाकायचं आहे आणि इथे व्यवसाय, तुमचे जर पालक कुठला व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाचे नाव टाकायचं आहे. इथे पालकांचा जो आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खालील पत्त्यामध्ये तुमचा रहिवासी पत्ता जो आहे तो पत्ता इथे टाकायचा आहे. येथील रहिवासी असून आज रोजी शपथेवर मी खालीलप्रमाणे कथित करीत आहे की माझा मुलगा बाल्य कुमारी जे काही नाव असेल त्याने हिने सन 2023-24 या कालावधीमध्ये उत्तीर्ण जो झाला आहे त्यामध्ये 10वीच्या शालांत परीक्षेत म्हणजेच SSC परीक्षेत ते 90पेक्षा जास्त गुण असतील, तुम्हाला जे काही 90पेक्षा जास्त गुण असतील ते मिळवले आहेत असे इथं 90% टाकायचे आहे. नंबर 2 आहे आमच्या कुटुंबाचे सन 2021 या 22
किंवा जो चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या चालू शैक्षणिक आर्थिक वर्षाच्या वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 रुपयेपेक्षा कमी असून आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय व निमशासकीय नोकरीत सेवेत नाही. तर या योजनेसाठी जे उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला 2,50,000पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्यांचं इन्कम जे आहे 2,50,000पेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. किंवा तुमचा कुटुंबातील कुठलाही सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत आहे त्याकरिता ही योजना मंजूर होणार नाही. नंबर 3 आहे या योजनेतील प्राप्त होणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग मी अर्जामध्ये नमूद केलेल्या माझ्या मुलाच्या व मुलीच्या पाल्याच्या पुढील शैक्षणिक खर्चासाठी करील. सदर अर्थसहाय्याचा उपयोग मी वैयक्तिक किंवा खाजगी कामाकरिता करणार नाही. हे जे पैसे मिळणार आहेत मित्रांनो अर्ज मंजूर झाल्यानंतर ह्या अर्जाचा जो आहे पाल्यांनी योग्य उपयोग केला पाहिजे यासाठी हे पैसे मिळणार आहेत. तर यासाठी तुम्ही खाजगी किंवा वैयक्तिक कामाकरता ह्या पैशाचा तुम्ही उपयोग करणार नाही. याच्यासाठी तुम्हाला हे जे आहे स्वयंघोषणापत्र लिहून द्यायचे आहे. नंबर 4 आहे अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळल्यास त्यास मी जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंडविधान कायद्यानुसार लागू होणाऱ्या शिक्षेत मी पात्र राहीन याची मला जाणीव पूर्ण आहे. म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत सर्टिफिकेट असेल कास्ट असेल सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते बनावट नाहीत. जर बनावट आढळल्यास त्यासाठी मी कायदेशीर जे काही शिक्षा होईल त्यासाठी मी तयार राहील असं तुम्हाला स्वयंघोषणापत्रात लिहून द्यायचं आहे. आणि वर नमूद केलेली सर्व माहिती आणि जे काही जोडलेले पुरावे आहेत ते सर्व खरे असून हे स्वयंघोषणापत्र मी सादर करीत आहे असं तुम्हाला एक सत्यापन द्यायचं आहे. तर जे खाली जे आहे स्वयंघोषणा करणाऱ्याची सही व नाव इथे तुम्हाला नाव आणि स्वयंघोषणा करणाऱ्याचं जे आहे नाव आणि सही घ्यायची आहे. यासाठी यानंतर जे आहे या योजनेसाठी मुख्याध्यापकाची जे शिफारस नमुना आहे तो आता नमुना आपण बघणार आहोत. तर मुख्याध्यापकांनी द्यावयाचे शिफारस पत्राचा नमुना खालीलप्रमाणे आहे. प्रमाणित करण्यात येत आहे की म्हणजे जो शाळेचा विद्यार्थी असेल मुख्याध्यापकांसाठी जो शाळेचा विद्यार्थी असेल ज्याने 90% जास्त गुण घेतलेले असेल त्यामध्ये नाव लिहायचं आहे ते कुमार कुमारी. जर मुलगी असेल कुमारी मुलगा असेल कुमार करायचा आहे. विद्यार्थ्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि हा विद्यार्थी 10वीमध्ये शाळेत आमच्या शिकत होता आणि त्याचं चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये जे आहे 90% किंवा 91% जे काही गुण मिळाले असून तो अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. सदर विद्यार्थ्यास मिळालेल्या गुणांची पडताळणी त्यांच्या SSC बोर्डाच्या गुणपत्रिकेमधील प्रमाणपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे नैवे केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना या योजनेकरिता विद्यार्थ्याचे नाव इथे टाकायचे आहे कुमार कुमारी. आणि हा विद्यार्थिनी पात्र असून याची जी आहे या योजनेसाठी शिफारस करण्यात येत आहे असं जे आहे मुख्याध्यापकांनी जे आहे शिफारस पत्र द्यायचे आहे. इथे खाली मुख्याध्यापकाची सही व शाळेचा जो शिक्का आहे तो इथे टाकायचा आहे. हा संपूर्ण अर्ज जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. यानंतर जे आहे या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे या योजनेसाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट जे आहे आवश्यक कागदपत्रे जे आहे ते आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे ते आपण आता बघून घेऊया. नंबर 1 आहे अर्जाचा नमुना. जो आता मी अर्ज सांगितला आहे वरीलप्रमाणे या आधी जो सांगितला आहे जो पूर्ण अर्ज समजून सांगितला त्या अर्जाचा संपूर्ण नमुना अचूक भरून तो आहे अर्जाचा नमुनासुद्धा द्यायचा आहे. नंबर 2 आहे विद्यार्थ्यांच्या 10वीचे मार्कशीट साक्षांकित प्रत. म्हणजे जे आहे विद्यार्थ्यांचे जे आहे मार्कशीट त्यावरती साक्षांकित करून जे आहे ते जोडायचं आहे. विद्यार्थ्याचे आहे 10वीचे जे शाळा सोडल्याचा दाखला आहे म्हणजे PC जे आहे PCवरती सुद्धा साक्षांकित करून ते सुद्धा जोडायचं आहे. नंबर 4 आहे समक्ष प्राधिकारी यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला. म्हणजे या वडिलांचे जे जातीचे प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा साक्षांकित करून जे आहे जोडायचं आहे. नंबर 5 आहे सन 2021 म्हणजेच सन 2020 किंवा जे काही चालू शैक्षणिक वर्ष आहे वर्षाचे तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा पालकांना उत्पन्नाचा दाखला म्हणजे ओरिजिनल जोडायचा आहे मूळ प्रत द्यायची आहे. त्यानंतर जे आहे 6 नंबर विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला त्यावरही सुद्धा विद्यार्थ्यांनी जे आहे साक्षांकित करायचा आहे. तो जो रहिवासी दाखला आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध होईल. नंबर 7 आहे विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत आणि बँक खाते आणि त्यांची झेरॉक्स प्रत. विद्यार्थ्याची जी आहे राष्ट्रीयकृत बँक खात्याची आहे झेरॉक्स प्रत जोडायची आहे आणि ते सुद्धा साक्षांकित करून जोडायचे आहे. नंबर 8 आहे आई वडील पालकांचे विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र. जे तुम्हाला मी आताच काही वेळा अगोदर सांगितले आहे ते तो जो नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आहे तो स्वयंघोषणापत्र जशास तसा भरून तो जोडायचा आहे. नंबर 9 आहे विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र व शिफारस प्रमाणपत्र. मी जो आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आणि शिफारसपत्र ते सुद्धा यामध्ये साक्षांकित करून सही शिक्का घेऊन शाळेचा जोडायचा आहे. नंबर 10 आहे कुटुंबाचे पिवळे रेशन कार्ड असल्यास. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी असल्यास ते रेशन कार्ड तुम्हाला जोडायचे आहे. यानंतर जे आहे नियम व अटी शर्ती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष म्हणजे तुमचं चालू शैक्षणिक वर्ष ज्या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ते इथे 21-22 आहे पण तुम्हाला जे चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षापासूनच पुढील वर्षाकरता लागू राहील.
यानंतर जे आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा हे असणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी जे आहे SC कॅटेगरीतील असणे आवश्यक आहे. सदर योजनेस प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आईवडील आणि दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे. त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2,50,000 रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही जे जास्त नसणे गरजेचे आहे, जास्त नसावे. सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची जसे की MSCET, NEET, JEE इत्यादी पूर्वतयारी करण्याकरिता देण्यात येत आहे असल्याचे विद्यार्थ्यांनी 11वी बी प्रवेश घेणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ देता येणार नाही. म्हणजे जे आहे ग्रॅज्युएशनकरिता जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्याकरिता हा लाभ देण्यात येणार नाही. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर हा हप्ता जो आहे प्रथम हप्ता 50,000 इतकी रक्कम जी आहे संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर RTGS जमा करण्यात येईल. म्हणजे निवड झाल्यानंतर पहिला हप्ता 50,000 जे आहे विद्यार्थ्याच्या खात्यावर RTGS जमा करण्यात येईल. योजनेचे उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील. म्हणजे योजनेचे जे पुढील हप्ते आहे ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येईल. म्हणजे आता 50,000 भेटले त्याच्या 6 महिन्यानंतर पुढील हप्ता येईल. याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी व 12वी होणाऱ्या सममाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि तिथेही भाषा विषयाचे जे आहे गुण बघून आहे. म्हणजे जे आहे तुम्ही योजनेचा लाभ पहिला हप्ता घेतल्यानंतर पुढील हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता 11वी आणि 12वीच्या वार्षिक किंवा 6 वार्षिक परीक्षेत जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि त्याच्यात जे आहे हिंदी, इंग्रजी, मराठी हे जे भाषा विषय आहेत ते आपण बघून जर 75% गुण घ्यायचे आहेत. पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रक इत्यादी पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशीही केली जाईल. जे आहे संस्थेकडून पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, जातीचा दाखला इतर पुराव्यांची आवश्यक असल्यास तर ते बार्टी संस्थेचे लोक जे आहेत ते चौकशीसुद्धा करू शकतात. अर्जामध्ये खोटे आणि बनावट दिशाभूल करणारे पुरावे, कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यांचा सदर योजनेकरता अपात्र ठेवण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुम्ही जे आहे पहिला हप्ता उचलल्यानंतर जर जी काही कागदपत्रे असतील बनावट जोडली असेल तर ते बनावट कागदपत्रे आढळल्यास तुम्हाला जी मिळालेली रक्कम आहे ती सुद्धा वसूल करण्यात येईल आणि योजनेकरिता जे आहे तुम्हाला अपात्र करण्यात येईल. यानंतर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी ज्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ बार्टी पुणेच्या सल्ल्याने महासंचालक यांना याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असतील. जर योजनेचा अर्ज करताना काही वाद निर्माण झाला असेल तर याचा जो आहे शेवटचा जो निकाल आहे, जो अंतिम निकाल आहे ते बार्टी संचालकाचे महासंचालक जे आहे ते अंतिम निर्णय घेतील. तर ही होती मित्रांनो बार्टीची SCच्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता एक चांगली योजना होती. तर तुम्हालाही जर 90%पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेचा लाभ घेण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जे आहे ते तुम्ही या अर्ज डाउनलोड करून तो अर्ज नेट कॅफेमधून काढून जे आहे तुम्ही हा अर्ज रीतसर भरून तुम्ही बार्टी कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवून या योजनेचा जे आहे ते तुम्ही लाभ घेऊ शकता. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मित्रांनो तर आमच्या या इन्फॉर्मेशन मराठी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे नक्की दाबा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा किंवा पालकांना पाठवा जेणेकरून त्यांना जो आहे या योजनेचा लाभ घेता येईल. तर धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिश लोखंडे आणि आपण बघत आहात IFU आमचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या एका बार्टी संस्थेतर्फे राबवली जाणारी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला 2 लाख रुपये 10वी झाल्यानंतर मिळू शकतात. तर 10वीमध्ये 90% जे गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. योजनेचे नाव आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना. या योजनेबद्दल अर्ज कसा करायचा, काय आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणत्या अटी नियम शर्ती आहेत, हे सर्व माहिती जे आहे आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे पुरस्कृत जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021 आणि 22 योजना अंमलबजावणी त्याच्या आपण कार्यपद्धती बघणार आहोत. या योजनेकरता अनुसूचित जाती प्रवर्गातील 10वीमध्ये 90%पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. नंबर 2 आहे सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपात तसेच सदर अर्जाचा नमुना व योजनेची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे. नंबर 3 आहे बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जदार, विद्यार्थी, पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर जे आहे ते रजिस्टर पोस्टाने पाठवावा.
कार्यालयाचा पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी 28 राणीचा बाग पुणे 4101. अर्जासोबत आई वडील पालकांनी द्यावयाचे स्वयंघोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारसपत्र सादर करणे हे अनिवार्य आहे. नंबर 5 आहे स्वयंघोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थ्यांचे वडील त्यांनी सादर करावे. वडील हयात नसल्यास आईचे स्वयंघोषणापत्र सादर करावे. आई वडील हयात नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर करावे. म्हणजे जे तुमचे सांभाळ करत आहेत त्यांनी जे आहे स्वयंघोषणापत्र सादर करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पुरावे उदाहरणार्थ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित म्हणजेच झेरॉक्स प्रत जे आहे चांगल्या प्रतीच्या साक्षांकित करून अर्जासोबत ज्या जोडाव्यात. नंबर 7 आहे योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी बार्टी कार्यालयाच्या स्तरावरून करण्यात येईल. नंबर 8 आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवडही करण्यात येईल व पुढीलप्रमाणे योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्याच्यामधलं अ आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर प्रथम हप्ता हा 50,000 इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या व बँक खात्यावर RTGSद्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुमचा जो हप्ता पहिला जो येईल तो 50,000चा येईल आणि तो RTGSद्वारे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल. योजनेतील उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील. त्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास 11वी व 12वीमध्ये होणाऱ्या समामाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. भाषा विषयाचे गुण हे वगळले जातील. हे जे आहे मित्रांनो तुमचे जे बाकी उरलेले पैसे आहेत ते प्रत्येक 6 महिन्याला ते देण्यात येतील. पण त्याकरिता आहे ते 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षामध्ये किमान विद्यार्थ्यांनी जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. ते गुण हे भाषा विषय जे आहेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे जे विषय आहेत ते वगळून इतर विषयामध्ये 75% गुण हे घ्यावे लागतील. तरच या योजनेचे उर्वरित हप्ते जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतील. ही योजना घेण्यासाठी आपण अर्ज कसा करायचा ते आता आपण बघून घेणार आहोत. तर अर्जाचा नमुना हा मी तुम्हाला एकदा समजावून सांगणार आहे. त्यानंतर हा जो अर्ज आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021-22. तर आता जे वर्ष सुरू आहे मित्रांनो ते 23 आणि 24 सुरू आहे. तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव इथे जे आहे तुम्हाला जो कोणी विद्यार्थी आहे ज्याचे 90%पेक्षा जास्त घेतले आहे त्या विद्यार्थ्याचे नाव राहील इथे. शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता, ज्या विद्यार्थ्याने 10वीची जी शाळा आहे ज्या शाळेतून तो विद्यार्थी पास झाला त्या शाळेचे पूर्ण नाव आणि शाळेचा जो पत्ता लिहायचा आहे. त्याच नंबर 3मध्ये आहे त्याचमध्ये मुख्याध्यापकाचे नाव, जो विद्यार्थी आहे जो 90%पेक्षा जास्त गुण घेतले त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे नाव इथे लिहावं लागेल. त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता सुद्धा लिहावा लागेल. त्यानंतर नंबर 4ला आहे पालकाचे संपूर्ण नाव. जर तुम्हाला आईवडील नसतील तर तुम्हाला जे कोणी सांभाळ करत असेल त्यांचे सुद्धा नाव तुम्ही इथे लिहू शकता. पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह तुमचा जो ॲड्रेस आहे ज्यावर बार्टी कार्यालय जे आपल्याशी पत्रव्यवहार करू शकते त्याचा जो आपला पत्ता आहे, समजा माझा पत्ता आहे मुक्काम विरकंडी पोस्ट बघ तालुका कोळी जिल्हा नागपूर आणि पिनकोड हा जो आहे इथे भरावायचा आहे. त्यासोबतच मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID सुद्धा लिहायची आहे. नंबर 6ला आहे 10वीचे गुणांची टक्केवारी, म्हणजे तुम्हाला 10वीला किती टक्के मिळाले त्याची टक्केवारी जे इथे लिहायची आहे. आणि इथे 2020-21 लिहिलं आहे तिथे तुमचा चालू शैक्षणिक वर्ष लिहायचा, म्हणजे ज्या वर्षात तुम्ही 10वी काढलेली आहे तो वर्ष इथे लिहायचा आहे. नंबर 7 आहे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय. तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे त्यांच्याकरिताची योजना आहे. तर इथे होय म्हणून असं राईट करायचं आहे, राईटचं चिन्ह द्यायचं आहे. जर तुम्ही नसाल तर इथे नाहीवर राईट करायचं आहे. नंबर 8ला आहे विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला आहे काय. तर तुमच्या वडिलांची जर कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचा दाखला असेल तर होय करायचा आहे, नसेल तर नाही करायचा आहे. नंबर 9ला आहे पालकांचा सन 2020-21 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे काय. पण या ठिकाणी जे आहे 2020-21 जे तिथे लिहिलं दिसते त्या ठिकाणी 23-24 असेल. 23-24चा चालू उत्पन्नाचा दाखला आहे काय तुमचा, तर इथे होय किंवा नाही तुमच्याकडे असेल किंवा नसेल ते इथे मेन्शन करायचं आहे राईट टिक करून. नंबर 10ला आहे पालकांचे वार्षिक उत्पन्न. तर तुमच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, 30,000, 40,000, 1,00,000 असं जे आहे ते वार्षिक उत्पन्न इथं मेन्शन करायचं आहे, अंकामध्ये लिहायचं आहे. तर 11 नंबरचा आहे विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे काय. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जो आहे तो शासकीय नोकरीत आहे काय किंवा नाही आहे तर तसं इथं मेन्शन करून त्यावरती टिक करायचं आहे. नंबर 12ला आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे नाव. विद्यार्थी ज्यामध्ये बार्टीमधला जो अर्ज आहे तुमचा जो अर्ज आहे मंजूर झाल्यानंतर त्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक नॅशनलाइज बँक लागते, त्या बँकेचे इथे नाव लिहायचं आहे. त्याच खाली जे आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते क्रमांक, ज्या बँकेचे तुमचे खाते क्रमांक जोडले आहे ते खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. बँकेचा IFSC कोड, तर बँकेचा जो IFSC कोड असतो तो इथे टाकायचा आहे.
सदर योजनेतील अर्ज अटी व शर्ती मला मान्य असून वरील माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास होणाऱ्या पुढील कारवाईस दंडास पात्र मी राहील याची मला जाणीव आहे. आणि विद्यार्थ्याची सही व पालकांची इथे सही घ्यायची आहे. म्हणजे हे जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे की मी कुठलाही चुकीची माहिती इथे भरलेली नाही आणि भरली असेल तरी मी कारवाईस पात्र राहीन. त्याकरिता इथे स्वाक्षरी करायची आहे आणि आईवडिलांची किंवा पालकांची सुद्धा स्वाक्षरी घ्यायची आहे. अर्जासोबत जे पालकांना स्वयंघोषणापत्र जे जोडायचं आहे ते स्वयंघोषणापत्राचा जो नमुना आहे तो आता आपण बघून घेणार आहोत. तर इथे स्वयंघोषणापत्र करणाऱ्याचा फोटो जोडायचा आहे. म्हणजे तुमच्या आईवडिलाचा किंवा तुमचा जे पालनपोषण किंवा शिक्षण करत आहे त्या पालकाचा इथे फोटो जोडायचा आहे. माननीय श्रीमती नाव लिहायचं आहे तिथे, इथे वय टाकायचं आहे आणि इथे व्यवसाय, तुमचे जर पालक कुठला व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाचे नाव टाकायचं आहे. इथे पालकांचा जो आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खालील पत्त्यामध्ये तुमचा रहिवासी पत्ता जो आहे तो पत्ता इथे टाकायचा आहे. येथील रहिवासी असून आज रोजी शपथेवर मी खालीलप्रमाणे कथित करीत आहे की माझा मुलगा बाल्य कुमारी जे काही नाव असेल त्याने हिने सन 2023-24 या कालावधीमध्ये उत्तीर्ण जो झाला आहे त्यामध्ये 10वीच्या शालांत परीक्षेत म्हणजे SSC परीक्षेत ते 90पेक्षा जास्त गुण असतील, तुम्हाला जे काही 90पेक्षा जास्त गुण असतील ते मिळवले आहे असे इथं 90% टाकायचं आहे. नंबर 2 आहे आमच्या कुटुंबाचे सन 2021 या 22 किंवा जो चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या चालू शैक्षणिक आर्थिक वर्षाच्या वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 रुपयेपेक्षा कमी असून आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय व निमशासकीय नोकरीत सेवेत नाही. तर या योजनेसाठी जे उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला 2,50,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्यांचं इन्कम जे आहे 2,50,000 पेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुमचा कुटुंबातील कुठलाही सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत आहे त्याकरिता ही योजना मंजूर होणार नाही. नंबर 3 आहे या योजनेतील प्राप्त होणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग मी अर्जामध्ये नमूद केलेल्या माझ्या मुलाच्या व मुलीच्या पाल्याच्या पुढील शैक्षणिक खर्चासाठी करील. सदर अर्थसहाय्याचा उपयोग मी वैयक्तिक किंवा खाजगी कामाकरिता करणार नाही. हे जे पैसे मिळणार आहेत मित्रांनो अर्ज मंजूर झाल्यानंतर ह्या अर्जाचा जो आहे पाल्यांनी योग्य उपयोग केला पाहिजे यासाठी हे पैसे मिळणार आहेत. तर यासाठी तुम्ही खाजगी किंवा वैयक्तिक कामाकरता ह्या पैशाचा तुम्ही उपयोग करणार नाही. याच्यासाठी तुम्हाला हे जे आहे स्वयंघोषणापत्र लिहून द्यायचे आहे. नंबर 4 आहे अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळल्यास त्यास मी जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंडविधान कायद्यानुसार लागू होणाऱ्या शिक्षेत मी पात्र राहीन याची मला जाणीव पूर्ण आहे. म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत सर्टिफिकेट असेल कास्ट असेल सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते बनावट नाहीत. जर बनावट आढळल्यास त्यासाठी मी कायदेशीर जे काही शिक्षा होईल त्यासाठी मी तयार राहील असं तुम्हाला स्वयंघोषणापत्रात लिहून द्यायचं आहे. आणि वर नमूद केलेली सर्व माहिती आणि जे काही जोडलेले पुरावे आहेत ते सर्व खरे असून हे स्वयंघोषणापत्र मी सादर करीत आहे असं तुम्हाला एक सत्यापन द्यायचं आहे. तर जे खाली जे आहे स्वयंघोषणा करणाऱ्याची सही व नाव इथे तुम्हाला नाव आणि स्वयंघोषणा करणाऱ्याचं जे आहे नाव आणि सही घ्यायची आहे. यासाठी यानंतर जे आहे या योजनेसाठी मुख्याध्यापकाची जे शिफारस नमुना आहे तो आता नमुना आपण बघणार आहोत. तर मुख्याध्यापकांनी द्यावयाचे शिफारस पत्राचा नमुना खालीलप्रमाणे आहे. प्रमाणित करण्यात येत आहे की म्हणजे जो शाळेचा विद्यार्थी असेल मुख्याध्यापकांसाठी जो शाळेचा विद्यार्थी असेल ज्याने 90% जास्त गुण घेतलेले असेल त्यामध्ये नाव लिहायचं आहे ते कुमारी, जर मुलगी असेल कुमारी, मुलगा असेल कुमार करायचा आहे. विद्यार्थ्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि हा विद्यार्थी 10वीमध्ये शाळेत आमच्या शिकत होता आणि त्याचं सन चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत परीक्षेत मध्ये जे आहे 90% किंवा 91% जे काही गुण मिळाले असून तो अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. सदर विद्यार्थ्यास मिळालेल्या गुणांची पडताळणी त्यांच्या SSC बोर्डाच्या गुणपत्रिकेमधील प्रमाणपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे नैवे केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना या योजनेकरिता विद्यार्थ्याचे नाव इथे टाकायचे आहे कुमारी आणि हा विद्यार्थिनी पात्र असून याची जी आहे या योजनेसाठी शिफारस करण्यात येत आहे असं जे आहे मुख्याध्यापकांनी जे आहे शिफारस पत्र द्यायचे आहे. इथे खाली मुख्याध्यापकाची सही व शाळेचा जो शिक्का आहे तो इथे टाकायचा आहे. हा संपूर्ण अर्ज जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. यानंतर जे आहे या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे या योजनेसाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट जे आहे आवश्यक कागदपत्रे जे आहे ते आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे ते आपण आता बघून घेऊया. नंबर 1 आहे अर्जाचा नमुना. जो आता मी अर्ज सांगितला आहे वरीलप्रमाणे या आधी जो सांगितला आहे जो पूर्ण अर्ज समजून सांगितला त्या अर्जाचा संपूर्ण नमुना अचूक भरून तो आहे अर्जाचा नमुनासुद्धा द्यायचा आहे. नंबर 2 आहे विद्यार्थ्यांच्या 10वीचे मार्कशीट साक्षांकित प्रत. म्हणजे जे आहे विद्यार्थ्यांचे जे आहे मार्कशीट त्यावरती साक्षांकित करून जे आहे ते जोडायचं आहे. विद्यार्थ्याचे आहे 10वीचे जे शाळा सोडल्याचा दाखला आहे म्हणजे TC जे आहे TCवरती सुद्धा साक्षांकित करून ते सुद्धा जोडायचं आहे. नंबर 4 आहे समक्ष प्राधिकारी यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला. म्हणजे या वडिलांचे जे जातीचे प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा साक्षांकित करून जे आहे जोडायचं आहे.
नंबर 5 आहे सन 2021 म्हणजेच सन 2020 किंवा जे काही चालू शैक्षणिक वर्ष आहे वर्षाचे तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा पालकांना उत्पन्नाचा दाखला म्हणजे ओरिजिनल जोडायचा आहे, मूळ प्रत द्यायची आहे. त्यानंतर जे आहे 6 नंबर विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला त्यावरही सुद्धा विद्यार्थ्यांनी जे आहे साक्षांकित करायचं आहे. तो जो रहिवासी दाखला आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध होईल. नंबर 7 आहे विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत आणि बँक खाते आणि त्यांची झेरॉक्स प्रत. विद्यार्थ्याची जी आहे राष्ट्रीयकृत बँक खात्याची आहे झेरॉक्स प्रत जोडायची आहे आणि ते सुद्धा साक्षांकित करून जोडायचे आहे. नंबर 8 आहे आई वडील पालकांचे विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र, जे तुम्हाला मी आताच काही वेळा अगोदर सांगितले आहे. तो जो नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आहे तो स्वयंघोषणापत्र जशास तसा भरून तो जोडायचा आहे. नंबर 9 आहे विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र व शिफारस प्रमाणपत्र. मी जो आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आणि शिफारसपत्र ते सुद्धा यामध्ये साक्षांकित करून सही शिक्का घेऊन शाळेचा जोडायचा आहे. नंबर 10 आहे कुटुंबाचे पिवळे रेशन कार्ड असल्यास, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी असल्यास हे रेशन कार्ड तुम्हाला जोडायचे आहे. तर यानंतर जे आहे नियम व अटी शर्ती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष म्हणजे तुमचं चालू शैक्षणिक वर्ष ज्या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ते इथे 21-22 आहे, पण तुम्हाला जे चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षापासूनच पुढील वर्षाकरता लागू राहील. यानंतर जे आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा हे असणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी जे आहे SC कॅटेगरीतील असणे आवश्यक आहे. सदर योजनेस प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आईवडील आणि दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे. त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2,50,000 रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही जे जास्त नसणे गरजेचे आहे, जास्त नसावे. सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची जसे की MSCET, नीट, JEE इत्यादी पूर्वतयारी करण्याकरिता देण्यात येत आहे असल्याचे विद्यार्थ्यांनी 11वी देश घेणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ देता येणार नाही. म्हणजे जे आहे ग्रॅज्युएशनकरिता जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्याकरिता हा लाभ देण्यात येणार नाही. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर हा हप्ता जो आहे प्रथम हप्ता 50,000 इतकी रक्कम जी आहे संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे निवड झाल्यानंतर पहिला हप्ता 50,000 जे आहे विद्यार्थ्याच्या खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल. योजनेचे उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील. म्हणजे योजनेचे जे पुढील हप्ते आहे ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येईल. म्हणजे आता 50,000 भेटले त्याच्या 6 महिन्यानंतर पुढील हप्ता येईल. याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी व 12वी होणाऱ्या सममाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि तिथेही भाषा विषयाचे जे आहे गुण वगळून आहे. म्हणजे जे आहे तुम्ही योजनेचा लाभ पहिला हप्ता घेतल्यानंतर पुढील हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता 11वी आणि 12वीच्या वार्षिक किंवा 6 वार्षिक परीक्षेत जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि त्याच्यात जे आहे हिंदी, इंग्रजी, मराठी हे जे भाषा विषय आहेत ते आपण बघून जर 75% गुण घ्यायचे आहेत. पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रक इत्यादी पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशीही केली जाईल. ते जे आहे संस्थेकडून पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, जातीचा दाखला इतर पुराव्यांची आवश्यक असल्यास तर ते पार्टी संस्थेचे लोक जे आहेत ते चौकशीसुद्धा करू शकतात. अर्जामध्ये खोटे आणि बनावट दिशाभूल करणारे पुरावे कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यांचा सदर योजनेकरता अपात्र ठेवण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुम्ही जे आहे पहिला हप्ता उचलल्यानंतर जर जी काही कागदपत्रे असतील बनावट जोडली असेल तर ते बनावट कागदपत्रे आढळल्यास तुम्हाला जी मिळालेली रक्कम आहे ती सुद्धा वसूल करण्यात येईल आणि योजनेकरिता जे आहे तुम्हाला अपात्र करण्यात येईल. यानंतर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी च्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ बार्टी पुणेच्या सल्ल्याने महासंचालक यांना याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असतील. जर योजनेचा अर्ज करताना काही वाद निर्माण झाला असेल तर याचा जो आहे शेवटचा जो निकाल आहे, जो अंतिम निकाल आहे ते बार्टी संचालकाचे महासंचालक जे आहे ते अंतिम निर्णय घेतील. तर ही होती मित्रांनो बार्टीची SCच्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता एक चांगली योजना होती. तर तुम्हालाही जर 90%पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेचा लाभ घेण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जे आहे ते तुम्ही या अर्ज डाउनलोड करून तो अर्ज नेटकॅफेमधून काढून जे आहे तुम्ही हा अर्ज रीतसर भरून तुम्ही बार्टी कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवून या योजनेचा जे आहे ते तुम्ही लाभ घेऊ शकता. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मित्रांनो तर आमच्या या इन्फॉर्मेशन मराठी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे नक्की दाबा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा किंवा पालकांना पाठवा जेणेकरून त्यांना जो आहे या योजनेचा लाभ घेता येईल. तर धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिश लोखंडे आहे आणि आपण बघत आहात IFU आमचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या एका बार्टी संस्थेतर्फे राबवली जाणारी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला 2 लाख रुपये 10वी झाल्यानंतर मिळू शकतात. तर 10वीमध्ये 90% जे गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. योजनेचे नाव आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना. या योजनेबद्दल अर्ज कसा करायचा, काय काय आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणत्या अटी नियम शर्ती आहेत, हे सर्व माहिती जे आहे आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे पुरस्कृत जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021 आणि 22 योजना अंमलबजावणी त्याची आपण कार्यपद्धती बघणार आहोत. या योजनेकरता अनुसूचित जाती प्रवर्गातील 10वीमध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. नंबर 2 आहे सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपात तसेच सदर अर्जाचा नमुना व योजनेची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे. नंबर 3 आहे बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जदार विद्यार्थी पालक यांनी वरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर जे आहे ते रजिस्टर पोस्टाने पाठवावा. कार्यालयाचा पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी 28 राणीचा बाग पुणे 4101. अर्जासोबत आई वडील पालकांनी द्यावयाचे स्वयंघोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारसपत्र सादर करणे हे अनिवार्य आहे. नंबर 5 आहे स्वयंघोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थ्यांचे वडील त्यांनी सादर करावे. वडील हयात नसल्यास आईचे स्वयंघोषणापत्र सादर करावे. आई वडील हयात नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर करावे. म्हणजे जे तुमचे सांभाळ करत आहेत त्यांनी जे आहे स्वयंघोषणापत्र सादर करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पुरावे उदाहरणार्थ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित म्हणजेच झेरॉक्स प्रत जे आहे चांगल्या प्रतीच्या साक्षांकित करून अर्जासोबत जे जोडाव्यात. नंबर 7 आहे योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी बार्टी कार्यालयाच्या स्तरावरून करण्यात येईल. नंबर 8 आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवडही करण्यात येईल व पुढीलप्रमाणे योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्याच्यामधलं अ आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर प्रथम हप्ता हा 50,000 इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या व बँक खात्यावर RTGSद्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुमचा जो हप्ता पहिला जो येईल तो 50,000चा येईल आणि तो RTGSद्वारे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल. योजनेतील उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील. त्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास 11वी व 12वीमध्ये होणाऱ्या समामाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. भाषा विषयाचे गुण हे वगळले जातील. हे जे आहे मित्रांनो तुमचे जे बाकी उरलेले पैसे आहेत ते प्रत्येक 6 महिन्याला ते देण्यात येतील. पण त्याकरिता आहे ते 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्षामध्ये किमान विद्यार्थ्यांनी जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. ते गुण हे भाषा विषय जे आहेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे जे विषय आहेत ते वगळून इतर विषयामध्ये 75% गुण हे घ्यावे लागतील. तरच या योजनेचे उर्वरित हप्ते जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतील. ही योजना घेण्यासाठी आपण अर्ज कसा करायचा ते आता आपण बघून घेणार आहोत. तर अर्जाचा नमुना हा मी तुम्हाला एकदा समजावून सांगणार आहे. त्यानंतर हा जो अर्ज आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021-22. तर आता जे वर्ष सुरू आहे मित्रांनो ते 23 आणि 24 सुरू आहे. तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव इथे जे आहे तुम्हाला जो कोणी विद्यार्थी आहे ज्याचे 90% पेक्षा जास्त घेतले आहे त्या विद्यार्थ्याचे नाव राहील इथे. शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता, ज्या विद्यार्थ्याने 10वीची जी शाळा आहे ज्या शाळेतून तो विद्यार्थी पास झाला त्या शाळेचे पूर्ण नाव आणि शाळेचा जो पत्ता लिहायचा आहे. त्याच नंबर 3 आहे त्याचमध्ये मुख्याध्यापकाचे नाव, जो विद्यार्थी आहे जो 90%पेक्षा जास्त गुण घेतले त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे नाव इथे लिहावं लागेल. त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता सुद्धा लिहावा लागेल. त्यानंतर नंबर 4ला आहे पालकाचे संपूर्ण नाव. जर तुम्हाला आईवडील नसतील तर तुम्हाला जे कोणी सांभाळ करत असेल त्यांचे सुद्धा नाव तुम्ही इथे लिहू शकता. पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह तुमचा जो ॲड्रेस आहे ज्यावर बार्टी कार्यालय जे आपल्याशी पत्रव्यवहार करू शकते त्याचा जो आपला पत्ता आहे. समजा माझा पत्ता आहे मुक्काम वेलकंडी पोस्ट बघ तालुका कोळी जिल्हा नागपूर आणि पिनकोड हा जो आहे इथे भरावायचा आहे. त्यासोबतच मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID सुद्धा लिहायची आहे. नंबर 6ला आहे 10वीचे गुणांची टक्केवारी, म्हणजे तुम्हाला 10वीला किती टक्के मिळाले त्याची टक्केवारी जे इथे लिहायची आहे. आणि इथे 2020-21 लिहिलं आहे तिथे तुमचा चालू शैक्षणिक वर्ष लिहायचा, म्हणजे ज्या वर्षात तुम्ही 10वी काढलेली आहे तो वर्ष इथे लिहायचा आहे.
नंबर 7 आहे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय? तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे त्यांच्याकरिताची योजना आहे. तर इथे होय म्हणून असं राईट करायचं आहे. राईटचं चिन्ह द्यायचं आहे. जर तुम्ही नसाल तर इथे नाहीवर राईट करायचं आहे. नंबर 8ला आहे विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला आहे काय? तर तुमच्या वडिलांची जर कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचा दाखला असेल तर होय करायचा आहे, नसेल तर नाही करायचा आहे. नंबर 9ला आहे पालकांचा सन 2020-21 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे काय? पण या ठिकाणी जे आहे 2020-21 जे तिथे लिहिलं दिसते त्या ठिकाणी 23-24 असेल. 23-24चा चालू उत्पन्नाचा दाखला आहे काय तुमचा? तर इथे होय किंवा नाही तुमच्याकडे असेल किंवा नसेल ते इथे मेन्शन करायचं आहे राईट टिक करून. नंबर 10ला आहे पालकांचे वार्षिक उत्पन्न. तर तुमच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न किती आहे? 30,000, 40,000, 1,00,000 असं जे आहे ते वार्षिक उत्पन्न इथं मेन्शन करायचं आहे, अंकामध्ये लिहायचं आहे. तर 11 नंबरचा आहे विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे काय? तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जो आहे तो शासकीय नोकरीत आहे काय किंवा नाही आहे तर तसं इथं मेन्शन करून त्यावरती टिक करायचं आहे. नंबर 12ला आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे नाव. विद्यार्थी ज्यामध्ये बार्टीमधला जो अर्ज आहे तुमचा जो अर्ज आहे मंजूर झाल्यानंतर त्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक नॅशनलाइज बँक लागते, त्या बँकेचे इथे नाव लिहायचं आहे. त्याच खाली जे आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते क्रमांक, ज्या बँकेचे तुमचे खाते क्रमांक जोडले आहे ते खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. बँकेचा IFSC कोड, तर बँकेचा जो IFSC कोड असतो तो इथे टाकायचा आहे. सदर योजनेतील अर्ज अटी व शर्ती मला मान्य असून वरील माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास होणाऱ्या पुढील कारवाईस दंडास पात्र मी राहील याची मला जाणीव आहे. आणि विद्यार्थ्याची सही व पालकांची इथे सही घ्यायची आहे. म्हणजे हे जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे की मी कुठलाही चुकीची माहिती इथे भरलेली नाही आणि भरली असेल तरी मी कारवाईस पात्र राहीन त्याकरिता इथे स्वाक्षरी करायची आहे आणि आईवडिलांची किंवा पालकांची सुद्धा स्वाक्षरी घ्यायची आहे. अर्जासोबत जे पालकांना स्वयंघोषणापत्र जे जोडायचं आहे ते स्वयंघोषणापत्राचा जो नमुना आहे तो आता आपण बघून घेणार आहोत. तर इथे स्वयंघोषणापत्र करणाऱ्याचा फोटो जोडायचा आहे. म्हणजे तुमच्या आईवडिलाचा किंवा तुमचा जे पालनपोषण किंवा शिक्षण करत आहे त्या पालकाचा इथे फोटो जोडायचा आहे. माननीय श्रीमती नाव लिहायचं आहे तिथे, इथे वय टाकायचं आहे आणि इथे व्यवसाय, तुमचे जर पालक कुठला व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाचे नाव टाकायचं आहे. इथे पालकांचा जो आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खालील पत्त्यामध्ये तुमचा रहिवासी पत्ता जो आहे तो पत्ता इथे टाकायचा आहे. येथील रहिवासी असून आज रोजी शपथेवर मी खालीलप्रमाणे कथित करीत आहे की माझा मुलगा बाल्य कुमारी जे काही नाव असेल त्याने हिने सन 2023-24 या कालावधीमध्ये उत्तीर्ण जो झाला आहे त्यामध्ये 10वीच्या शालांत परीक्षेत म्हणजे SSC परीक्षेत ते 90पेक्षा जास्त गुण असतील, तुम्हाला जे काही 90पेक्षा जास्त गुण असतील ते मिळवले आहे असे इथं 90% टाकायचे आहे. नंबर 2 आहे आमच्या कुटुंबाचे सन 2021 या 22 किंवा जो चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या चालू शैक्षणिक आर्थिक वर्षाच्या वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 रुपयेपेक्षा कमी असून आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय व निमशासकीय नोकरीत सेवेत नाही. तर या योजनेसाठी जे उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला 2,50,000पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्यांचं इन्कम जे आहे 2,50,000पेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुमचा कुटुंबातील कुठलाही सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत आहे त्याकरिता ही योजना मंजूर होणार नाही. नंबर 3 आहे या योजनेतील प्राप्त होणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग मी अर्जामध्ये नमूद केलेल्या माझ्या मुलाच्या व मुलीच्या पाल्याच्या पुढील शैक्षणिक खर्चासाठी करील. सदर अर्थसहाय्याचा उपयोग मी वैयक्तिक किंवा खाजगी कामाकरिता करणार नाही. हे जे पैसे मिळणार आहेत मित्रांनो अर्ज मंजूर झाल्यानंतर ह्या अर्जाचा जो आहे पाल्यांनी योग्य उपयोग केला पाहिजे यासाठी हे पैसे मिळणार आहेत. तर यासाठी तुम्ही खाजगी किंवा वैयक्तिक कामाकरता ह्या पैशाचा तुम्ही उपयोग करणार नाही. याच्यासाठी तुम्हाला हे जे आहे स्वयंघोषणापत्र लिहून द्यायचे आहे. नंबर 4 आहे अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळल्यास त्यास मी जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंडविधान कायद्यानुसार लागू होणाऱ्या शिक्षेत मी पात्र राहीन याची मला जाणीव पूर्ण आहे. म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत सर्टिफिकेट असेल कास्ट असेल सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते बनावट नाहीत. जर बनावट आढळल्यास त्यासाठी मी कायदेशीर जे काही शिक्षा होईल त्यासाठी मी तयार राहील असं तुम्हाला स्वयंघोषणापत्रात लिहून द्यायचं आहे. आणि वर नमूद केलेली सर्व माहिती आणि जे काही जोडलेले पुरावे आहेत ते सर्व खरे असून हे स्वयंघोषणापत्र मी सादर करीत आहे असं तुम्हाला एक सत्यापन द्यायचं आहे. तर जे खाली जे आहे स्वयंघोषणा करणाऱ्याची सही व नाव इथे तुम्हाला नाव आणि स्वयंघोषणा करणाऱ्याचं जे आहे नाव आणि सही घ्यायची आहे. यासाठी यानंतर जे आहे या योजनेसाठी मुख्याध्यापकाची जे शिफारस नमुना आहे तो आता नमुना आपण बघणार आहोत. तर मुख्याध्यापकांनी द्यावयाचे शिफारस पत्राचा नमुना खालीलप्रमाणे आहे. प्रमाणित करण्यात येत आहे की म्हणजे जो शाळेचा विद्यार्थी असेल मुख्याध्यापकांसाठी जो शाळेचा विद्यार्थी असेल ज्याने 90%पेक्षा जास्त गुण घेतलेले असेल त्यामध्ये नाव लिहायचं आहे. इथे कुमारी जर मुलगी असेल कुमारी, मुलगा असेल कुमार करायचा आहे. विद्यार्थ्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि हा विद्यार्थी 10वीमध्ये शाळेत आमच्या शिकत होता आणि त्याचं सन चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत परीक्षेत मध्ये जे आहे 90% किंवा 91% जे काही गुण मिळाले आहेत
मिळाले असून तो अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. सदर विद्यार्थ्यास मिळालेल्या गुणांची पडताळणी त्यांच्या SSC बोर्डाच्या गुणपत्रिकेमधील प्रमाणपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे नैवे केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना या योजनेकरिता विद्यार्थ्याचे नाव इथे टाकायचे आहे कुमार कुमारी. आणि हा विद्यार्थिनी पात्र असून याची जी आहे या योजनेसाठी शिफारस करण्यात येत आहे असं जे आहे मुख्याध्यापकांनी जे आहे शिफारस पत्र द्यायचे आहे. इथे खाली मुख्याध्यापकाची सही व शाळेचा जो शिक्का आहे तो इथे टाकायचा आहे. हा संपूर्ण अर्ज जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. यानंतर जे आहे या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे या योजनेसाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट जे आहे आवश्यक कागदपत्रे जे आहे ते आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे ते आपण आता बघून घेऊया. नंबर 1 आहे अर्जाचा नमुना. जो आता मी अर्ज सांगितला आहे वरीलप्रमाणे याआधी जो सांगितला आहे जो पूर्ण अर्ज समजून सांगितला त्या अर्जाचा संपूर्ण नमुना अचूक भरून तो आहे अर्जाचा नमुनासुद्धा द्यायचा आहे. नंबर 2 आहे विद्यार्थ्यांच्या 10वीचे मार्कशीट साक्षांकित प्रत. म्हणजे जे आहे विद्यार्थ्यांचे जे आहे मार्कशीट त्यावरती साक्षांकित करून जे आहे ते जोडायचं आहे. विद्यार्थ्याचे आहे 10वीचे जे शाळा सोडल्याचा दाखला आहे म्हणजे TC जे आहे TCवरती सुद्धा साक्षांकित करून ते सुद्धा जोडायचं आहे. नंबर 4 आहे समक्ष प्राधिकारी यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला. म्हणजे या वडिलांचे जे जातीचे प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा साक्षांकित करून जे आहे जोडायचं आहे. नंबर 5 आहे सन 2021 म्हणजेच सन 2020 किंवा जे काही चालू शैक्षणिक वर्ष आहे वर्षाचे तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा पालकांना उत्पन्नाचा दाखला म्हणजे ओरिजिनल जोडायचा आहे, मूळ प्रत द्यायची आहे. त्यानंतर जे आहे 6 नंबर विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला त्यावरही सुद्धा विद्यार्थ्यांनी जे आहे साक्षांकित करायचा आहे. जो रहिवासी दाखला आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध होईल. नंबर 7 आहे विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत आणि बँक खाते आणि त्यांची झेरॉक्स प्रत. विद्यार्थ्याची जी आहे राष्ट्रीयकृत बँक खात्याची आहे झेरॉक्स प्रत जोडायची आहे आणि ते सुद्धा साक्षांकित करून जोडायचे आहे. नंबर 8 आहे आई वडील पालकांचे विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र. जे तुम्हाला मी आताच काही वेळा अगोदर सांगितले आहे तो जो नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आहे तो स्वयंघोषणापत्र जशास तसा भरून तो जोडायचा आहे. नंबर 9 आहे विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र व शिफारस प्रमाणपत्र. मी जो आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आणि शिफारस पत्र ते सुद्धा यामध्ये साक्षांकित करून सही शिक्का घेऊन शाळेचा जोडायचा आहे. नंबर 10 आहे कुटुंबाचे पिवळे रेशन कार्ड असल्यास. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी असल्यास ते रेशन कार्ड तुम्हाला जोडायचे आहे. यानंतर जे आहे नियम व अटी शर्ती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष म्हणजे तुमचं चालू शैक्षणिक वर्ष ज्या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ते इथे 21-22 आहे पण तुम्हाला जे चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षापासूनच पुढील वर्षाकरता लागू राहील. यानंतर जे आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा हे असणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी जे आहे SC कॅटेगरीतील असणे आवश्यक आहे. सदर योजने प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आईवडील आणि दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे. त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2,50,000 रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही जे जास्त नसणे गरजेचे आहे, जास्त नसावे. सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची जसे की MSCET, NEET, JEE इत्यादी पूर्वतयारी करण्याकरिता देण्यात येत आहे असल्याचे विद्यार्थ्यांनी 11वीमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ देता येणार नाही. म्हणजे जे आहे ग्रॅज्युएशनकरिता जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्याकरिता हा लाभ देण्यात येणार नाही. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर हा हप्ता जो आहे प्रथम हप्ता 50,000 इतकी रक्कम जी आहे संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे निवड झाल्यानंतर पहिला हप्ता 50,000 जे आहे विद्यार्थ्याच्या खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल. योजनेचे उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील. म्हणजे योजनेचे जे पुढील हप्ते आहे ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येईल. म्हणजे आता 50,000 भेटले त्याच्या 6 महिन्यानंतर पुढील हप्ता येईल. याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये व 12वीमध्ये होणाऱ्या सममाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि तिथेही भाषा विषयाचे जे आहे गुण बघून आहे. म्हणजे जे आहे तुम्ही योजनेचा लाभ पहिला हप्ता घेतल्यानंतर पुढील हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता 11वी आणि 12वीच्या वार्षिक किंवा 6 वार्षिक परीक्षेत जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि त्याच्यात जे आहे हिंदी, इंग्रजी, मराठी हे जे भाषा विषय आहेत ते आपण बघून जर 75% गुण घ्यायचे आहेत. पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रक इत्यादी पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशीही केली जाईल. ते जे आहे संस्थेकडून पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, जातीचा दाखला इतर पुराव्यांची आवश्यक असल्यास तर ते पार्टी संस्थेचे लोक जे आहेत ते चौकशीसुद्धा करू शकतात. अर्जामध्ये खोटे आणि बनावट दिशाभूल करणारे पुरावे कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यांचा सदर योजनेकरता अपात्र ठेवण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुम्ही जे आहे पहिला हप्ता उचलल्यानंतर जर जी काही कागदपत्रे असतील बनावट जोडली असेल तर ते बनावट कागदपत्रे आढळल्यास तुम्हाला जी मिळालेली रक्कम आहे ती सुद्धा वसूल करण्यात येईल आणि योजनेकरिता जे आहे तुम्हाला अपात्र करण्यात येईल. यानंतर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी
च्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ बार्टी पुणेच्या सल्ल्याने महासंचालक यांना याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार असतील. जर योजनेचा अर्ज करताना काही वाद निर्माण झाला असेल तर याचा जो आहे शेवटचा जो निकाल आहे, जो अंतिम निकाल आहे, ते बार्टी संचालकाचे महासंचालक जे आहे ते अंतिम निर्णय घेतील. तर ही होती मित्रांनो बार्टीची SCच्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता एक चांगली योजना होती. तर तुम्हालाही जर 90% जास्त गुण असतील तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेचा लाभ घेण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जे आहे ते तुम्ही या अर्ज डाउनलोड करून तो अर्ज नेटकॅफेमधून काढून जे आहे तुम्ही हा अर्ज रीतसर भरून तुम्ही बार्टी कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवून या योजनेचा जे आहे ते तुम्ही लाभ घेऊ शकता. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मित्रांनो तर आमच्या या इन्फॉर्मेशन मराठी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे नक्की दाबा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा किंवा पालकांना पाठवा, जेणेकरून त्यांना जो आहे या योजनेचा लाभ घेता येईल. तर धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिश लोखंडे आणि आपण बघत आहात IFU आमचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या एका बार्टी संस्थेतर्फे राबवली जाणारी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला 2 लाख रुपये 10वी झाल्यानंतर मिळू शकतात. तर 10वीमध्ये 90% जे गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. योजनेचे नाव आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना. या योजनेबद्दल अर्ज कसा करायचा, काय काय आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणत्या अटी नियम शर्ती आहेत, हे सर्व माहिती जे आहे आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे पुरस्कृत जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021 आणि 22 योजना अंमलबजावणी त्याच्या आपण कार्यपद्धती बघणार आहोत. या योजनेकरता अनुसूचित जाती प्रवर्गातील 10वीमध्ये 90% जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. नंबर 2 आहे सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपात तसेच सदर अर्जाचा नमुना व योजनेची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे. नंबर 3 आहे बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जदार विद्यार्थी पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर जे आहे ते रजिस्टर पोस्टाने पाठवावा. कार्यालयाचा पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी 28 राणीचा बाग पुणे 41101. अर्जासोबत आई वडील पालकांनी द्यावयाचे स्वयंघोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारसपत्र सादर करणे हे अनिवार्य आहे. नंबर 5 आहे स्वयंघोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थ्यांचे वडील त्यांनी सादर करावे. वडील हयात नसल्यास आईचे स्वयंघोषणापत्र सादर करावे. आई वडील हयात नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर करावे. म्हणजे जे तुमचे सांभाळ करत आहेत त्यांनी जे आहे स्वयंघोषणापत्र सादर करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पुरावे उदाहरणार्थ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित म्हणजेच झेरॉक्स प्रत जे आहे चांगल्या प्रतीच्या साक्षांकित करून अर्जासोबत जे जोडाव्यात. नंबर 7 आहे योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी बार्टी कार्यालयाच्या स्तरावरून करण्यात येईल. नंबर 8 आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवडही करण्यात येईल व पुढीलप्रमाणे योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्याच्यामधलं अ आहे योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर प्रथम हप्ता हा 50,000 इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या व बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुमचा जो हप्ता पहिला जो येईल तो 50,000चा येईल आणि तो RTGS द्वारे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल. योजनेतील उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील. त्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास 11वी व 12वीमध्ये होणाऱ्या समामाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. भाषा विषयाचे गुण हे वगळले जातील. हे जे आहे मित्रांनो तुमचे जे बाकी उरलेले पैसे आहेत ते प्रत्येक 6 महिन्याला ते देण्यात येतील. पण त्याकरिता आहे ते 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्षामध्ये किमान विद्यार्थ्यांनी जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. ते गुण हे भाषा विषय जे आहेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे जे विषय आहेत ते वगळून इतर विषयामध्ये 75% गुण हे घ्यावे लागतील. तरच या योजनेचे उर्वरित हप्ते जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतील. ही योजना घेण्यासाठी आपण अर्ज कसा करायचा ते आता आपण बघून घेणार आहोत. तर अर्जाचा नमुना हा मी तुम्हाला एकदा समजावून सांगणार आहे. त्यानंतर हा जो अर्ज आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. तर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021-22. तर आता जे वर्ष सुरू आहे मित्रांनो ते 23 आणि 24 सुरू आहे. तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव इथे जे आहे तुम्हाला जो कोणी विद्यार्थी आहे ज्याचे 90%पेक्षा जास्त घेतले आहे त्या विद्यार्थ्याचे नाव राहील इथे. शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता, ज्या विद्यार्थ्याने दहावीची जी शाळा आहे ज्या शाळेतून तो विद्यार्थी पास झाला त्या शाळेचे पूर्ण नाव आणि शाळेचा जो पत्ता लिहायचा आहे. त्याच नंबर 3 मध्ये आहे त्याचमध्ये मुख्याध्यापकाचे नाव, जो विद्यार्थी आहे जो 90%पेक्षा जास्त गुण घेतले त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे नाव इथे लिहावं लागेल. त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता सुद्धा लिहावा लागेल. त्यानंतर नंबर 4ला आहे पालकाचे संपूर्ण नाव. जर तुम्हाला आईवडील नसतील तर तुम्हाला जे कोणी सांभाळकर असेल त्यांचे सुद्धा नाव तुम्ही इथे लिहू शकता. पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह, तुमचा जो ॲड्रेस आहे ज्यावर बार्टी कार्यालय जे आपल्याशी पत्रव्यवहार करू शकते त्याचा जो आपला पत्ता आहे, समजा माझा पत्ता आहे मुक्काम विरकंडी पोस्ट बघ तालुका कोळी जिल्हा नागपूर आणि पिनकोड हा जो आहे इथे भरावायचा आहे. त्यासोबतच मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID सुद्धा लिहायची आहे. नंबर 6ला आहे 10वीचे गुणांची टक्केवारी, म्हणजे तुम्हाला 10वीला किती टक्के मिळाले त्याची टक्केवारी जे इथे लिहायची आहे. आणि इथे 2020-21 लिहिले आहे तिथे तुमचा चालू शैक्षणिक वर्ष लिहायचा, म्हणजे ज्या वर्षात तुम्ही 10वी काढलेली आहे तो वर्ष इथे लिहायचा आहे. नंबर 7 आहे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय. तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे त्यांच्याकरिताची योजना आहे. तर इथे होय म्हणून असं राईट करायचं आहे, राईटचं चिन्ह द्यायचं आहे. जर तुम्ही नसाल तर इथे नाहीवर राईट करायचं आहे. नंबर 8ला आहे विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला आहे काय. तर तुमच्या वडिलांची जर कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचा दाखला असेल तर होय करायचा आहे, नसेल तर नाही करायचा आहे. नंबर 9ला आहे पालकांचा सन 2020-21 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे काय. पण या ठिकाणी जे आहे 2020-21 जे तिथे लिहिले दिसते त्या ठिकाणी 23-24 असेल. 23-24चा चालू उत्पन्नाचा दाखला आहे काय तुमचा, तर इथे होय किंवा नाही तुमच्याकडे असेल किंवा नसेल ते इथे मेन्शन करायचं आहे राईट टिक करून. नंबर 10ला आहे पालकांचे वार्षिक उत्पन्न. तर तुमच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, 30,000, 40,000, 1,00,000 असं जे आहे ते वार्षिक उत्पन्न इथं मेन्शन करायचं आहे, अंकामध्ये लिहायचं आहे. तर 11 नंबरचा आहे विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे काय. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जो आहे तो शासकीय नोकरीत आहे काय किंवा नाही आहे तर तसं इथं मेन्शन करून त्यावरती टिक करायचं आहे. नंबर 12ला आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे नाव. विद्यार्थी ज्यामध्ये बार्टीमधला जो अर्ज आहे तुमचा जो अर्ज आहे मंजूर झाल्यानंतर त्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक नॅशनलाइज बँक लागते, त्या बँकेचे इथे नाव लिहायचं आहे. त्याच खाली जे आहे विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते क्रमांक, ज्या बँकेचे तुमचे खाते क्रमांक जोडले आहे ते खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. बँकेचा IFSC कोड, तर बँकेचा जो IFSC कोड असतो तो इथे टाकायचा आहे. सदर योजनेतील अर्ज अटी व शर्ती मला मान्य असून वरील माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास होणाऱ्या पुढील कारवाईस दंडास पात्र मी राहील याची मला जाणीव आहे. आणि विद्यार्थ्याची सही व पालकांची इथे सही घ्यायची आहे. म्हणजे हे जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे की मी कुठलाही चुकीची माहिती इथे भरलेली नाही आणि भरली असेल तरी मी कारवाईस पात्र राहील त्याकरिता इथे स्वाक्षरी करायची आहे आणि आईवडिलांची किंवा पालकांची सुद्धा स्वाक्षरी घ्यायची आहे. अर्जासोबत जे पालकांना स्वयंघोषणापत्र जे जोडायचं आहे ते स्वयंघोषणापत्राचा जो नमुना आहे तो आता आपण बघून घेणार आहोत. तर इथे स्वयंघोषणापत्र करणाऱ्याचा फोटो जोडायचा आहे, म्हणजेच तुमच्या आईवडिलाचा किंवा तुमचा जे पालनपोषण किंवा शिक्षण करत आहे त्या पालकाचा इथे फोटो जोडायचा आहे. माननीय श्रीमती नाव लिहायचं आहे, इथे वय टाकायचं आहे आणि इथे व्यवसाय, तुमचे जर पालक कुठला व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाचे नाव टाकायचं आहे. इथे पालकांचा जो आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खालील पत्त्यामध्ये तुमचा रहिवासी पत्ता जो आहे तो पत्ता इथे टाकायचा आहे. येथील रहिवासी असून आज रोजी शपथेवर मी खालीलप्रमाणे कथित करीत आहे की माझा मुलगा बाल्य कुमारी जे काही नाव असेल त्याने हिने सन 2023-24 या कालावधीमध्ये उत्तीर्ण जो झाला आहे त्यामध्ये 10वीच्या शालांत परीक्षेत म्हणजेच SSC परीक्षेत ते 90पेक्षा जास्त गुण असतील, तुम्हाला जे काही 90पेक्षा जास्त गुण असतील ते मिळवले आहेत असे इथं 90% टाकायचं आहे. नंबर 2 आहे आमच्या कुटुंबाचे सन 2021 या 22 किंवा जो चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या चालू शैक्षणिक आर्थिक वर्षाच्या वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 रुपयेपेक्षा कमी असून आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय व निमशासकीय नोकरीत सेवेत नाही. तर या योजनेसाठी जे उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला 2,50,000पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्यांचं इन्कम जे आहे 2,50,000पेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुमचा कुटुंबातील कुठलाही सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत आहे त्याकरिता ही योजना मंजूर होणार नाही. नंबर 3 आहे या योजनेतील प्राप्त होणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग मी अर्जामध्ये नमूद केलेल्या माझ्या मुलाच्या व मुलीच्या पाल्याच्या पुढील शैक्षणिक खर्चासाठी करील. सदर अर्थसहाय्याचा उपयोग मी वैयक्तिक किंवा खाजगी कामाकरिता करणार नाही. हे जे पैसे मिळणार आहेत मित्रांनो अर्ज मंजूर झाल्यानंतर ह्या अर्जाचा जो आहे पाल्यांनी योग्य उपयोग केला पाहिजे यासाठी हे पैसे मिळणार आहेत. तर यासाठी तुम्ही खाजगी किंवा वैयक्तिक कामाकरता ह्या पैशाचा तुम्ही उपयोग करणार नाही, याच्यासाठी तुम्हाला हे जे आहे स्वयंघोषणापत्र लिहून द्यायचे आहे. नंबर 4 आहे अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळल्यास त्यास मी जबाबदार असून
त्यासाठी भारतीय दंडविधान कायद्यानुसार लागू होणाऱ्या शिक्षेत मी पात्र राहीन याची मला जाणीव पूर्ण आहे. म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत, सर्टिफिकेट असेल, कास्ट असेल, सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते बनावट नाहीत. जर बनावट आढळल्यास त्यासाठी मी कायदेशीर जे काही शिक्षा होईल त्यासाठी मी तयार राहील असं तुम्हाला स्वयंघोषणापत्रात लिहून द्यायचं आहे. आणि वर नमूद केलेली सर्व माहिती आणि जे काही जोडलेले पुरावे आहेत ते सर्व खरे असून हे स्वयंघोषणापत्र मी सादर करीत आहे असं तुम्हाला एक सत्यापन द्यायचं आहे. तर जे खाली जे आहे स्वयंघोषणा करणाऱ्याची सही व नाव, इथे तुम्हाला नाव आणि स्वयंघोषणा करणाऱ्याचं जे आहे नाव आणि सही घ्यायची आहे. यासाठी यानंतर जे आहे या योजनेसाठी मुख्याध्यापकाची जे शिफारस नमुना आहे तो आता नमुना आपण बघणार आहोत. तर मुख्याध्यापकांनी द्यावयाचे शिफारसपत्राचा नमुना खालीलप्रमाणे आहे. प्रमाणित करण्यात येत आहे की म्हणजे जो शाळेचा विद्यार्थी असेल, मुख्याध्यापकांसाठी जो शाळेचा विद्यार्थी असेल ज्याने 90% जास्त गुण घेतलेले असेल त्यामध्ये नाव लिहायचं आहे ते कुमार कुमारी, जर मुलगी असेल कुमारी, मुलगा असेल कुमार करायचा आहे. विद्यार्थ्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि हा विद्यार्थी 10वीमध्ये शाळेत आमच्या शिकत होता आणि त्याचं सन चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत परीक्षेत मध्ये जे आहे 90% किंवा 91% जे काही गुण मिळाले असून तो अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. सदर विद्यार्थ्यास मिळालेल्या गुणांची पडताळणी त्यांच्या SSC बोर्डाच्या गुणपत्रिकेमधील प्रमाणपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे नैवे केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना या योजनेकरिता विद्यार्थ्याचे नाव इथे टाकायचे आहे कुमार कुमारी. आणि हा विद्यार्थिनी पात्र असून याची जी आहे या योजनेसाठी शिफारस करण्यात येत आहे असं जे आहे मुख्याध्यापकांनी जे आहे शिफारसपत्र द्यायचे आहे. इथे खाली मुख्याध्यापकाची सही व शाळेचा जो शिक्का आहे तो इथे टाकायचा आहे. हा संपूर्ण अर्ज जो आहे तो आज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. यानंतर जे आहे या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे या योजनेसाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट जे आहे आवश्यक कागदपत्रे जे आहे ते आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे ते आपण आता बघून घेऊया. नंबर 1 आहे अर्जाचा नमुना, जो आता मी अर्ज सांगितला आहे वरीलप्रमाणे आधी जो सांगितला आहे, जो पूर्ण अर्ज समजून सांगितला त्या अर्जाचा संपूर्ण नमुना अचूक भरून तो आहे अर्जाचा नमुनासुद्धा द्यायचा आहे. नंबर 2 आहे विद्यार्थ्यांच्या 10वीचे मार्कशीट साक्षांकित प्रत, म्हणजे जे आहे विद्यार्थ्यांचे जे आहे मार्कशीट त्यावरती साक्षांकित करून जे आहे ते जोडायचं आहे. विद्यार्थ्याचे आहे 10वीचे जे शाळा सोडल्याचा दाखला आहे म्हणजे TC जे आहे TCवरती सुद्धा साक्षांकित करून ते सुद्धा जोडायचं आहे. नंबर 4 आहे समक्ष प्राधिकारी यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला, म्हणजे या वडिलांचे जे जातीचे प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा साक्षांकित करून जे आहे जोडायचं आहे. नंबर 5 आहे सन 2021 म्हणजेच सन 2020 किंवा जे काही चालू शैक्षणिक वर्ष आहे वर्षाचे तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा पालकांना उत्पन्नाचा दाखला म्हणजे ओरिजिनल जोडायचा आहे, मूळ प्रत द्यायची आहे. त्यानंतर जे आहे 6 नंबर विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला त्यावरही सुद्धा विद्यार्थ्यांनी जे आहे साक्षांकित करायचा आहे. तो जो रहिवासी दाखला आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध होईल. नंबर 7 आहे विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत आणि बँक खाते आणि त्यांची झेरॉक्स प्रत. विद्यार्थ्याची जी आहे राष्ट्रीयकृत बँक खात्याची आहे झेरॉक्स प्रत जोडायची आहे आणि ते सुद्धा साक्षांकित करून जोडायचे आहे. नंबर 8 आहे आई वडील पालकांचे विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र, जे तुम्हाला मी आताच काही वेळा अगोदर सांगितले आहे ते तो जो नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आहे तो स्वयंघोषणापत्र जशास तसा भरून तो जोडायचा आहे. नंबर 9 आहे विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र व शिफारस प्रमाणपत्र. मी जो आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आणि शिफारसपत्र ते सुद्धा यामध्ये साक्षांकित करून सही शिक्का घेऊन शाळेचा जोडायचा आहे. नंबर 10 आहे कुटुंबाचे पिवळे रेशन कार्ड असल्यास, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी असल्यास ते रेशन कार्ड तुम्हाला जोडायचे आहे. यानंतर जे आहे नियम व अटी शर्ती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष म्हणजे तुमचं चालू शैक्षणिक वर्ष ज्या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ते इथे 21-22 आहे, पण तुम्हाला जे चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षापासूनच पुढील वर्षाकरता लागू राहील. यानंतर जे आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा हे असणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी जे आहे SC कॅटेगरीतील असणे आवश्यक आहे. सदर योजने प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आईवडील आणि दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे. त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2,50,000 रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही जे जास्त नसणे गरजेचे आहे, जास्त नसावे. सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची जसे की MSCET, NEET, JEE इत्यादी पूर्वतयारी करण्याकरिता देण्यात येत आहे असल्याचे विद्यार्थ्यांनी 11वीमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ देता येणार नाही. म्हणजे जे आहे ग्रॅज्युएशनकरिता जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्याकरिता हा लाभ देण्यात येणार नाही. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर हा हप्ता जो आहे प्रथम हप्ता 50,000 इतकी रक्कम जी आहे संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे निवड झाल्यानंतर पहिला हप्ता 50,000 जे आहे विद्यार्थ्याच्या खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल. योजनेचे उर्वरित 3 हप्ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येतील.
म्हणजे योजनेचे जे पुढील हप्ते आहे ते 6 महिन्याच्या कालावधीनुसार देण्यात येईल. म्हणजे आता 50,000 भेटले त्याच्या 6 महिन्यानंतर पुढील हप्ता येईल. याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये व 12वीमध्ये होणाऱ्या सममाही वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि तिथेही भाषा विषयाचे जे आहे गुण वगळून आहे. म्हणजे जे आहे तुम्ही योजनेचा लाभ पहिला हप्ता घेतल्यानंतर पुढील हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता 11वी आणि 12वीच्या वार्षिक किंवा 6 वार्षिक परीक्षेत जे आहे 75% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि त्याच्यात जे आहे हिंदी, इंग्रजी, मराठी हे जे भाषा विषय आहेत ते आपण बघून जे 75% गुण घ्यायचे आहेत. पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रक इत्यादी पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशीही केली जाईल. म्हणजे जे आहे संस्थेकडून पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, जातीचा दाखला इतर पुराव्यांची आवश्यक असल्यास तर ते बार्टी संस्थेचे लोक जे आहेत ते चौकशीसुद्धा करू शकतात. अर्जामध्ये खोटे आणि बनावट दिशाभूल करणारे पुरावे, कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यांचा सदर योजनेकरता अपात्र ठेवण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल. म्हणजे जे आहे तुम्ही जे आहे पहिला हप्ता उचलल्यानंतर जर जी काही कागदपत्रे असतील बनावट जोडली असेल तर ते बनावट कागदपत्रे आढळल्यास तुम्हाला जी मिळालेली रक्कम आहे ती सुद्धा वसूल करण्यात येईल आणि योजनेकरिता जे आहे तुम्हाला अपात्र करण्यात येईल. यानंतर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी ज्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ बार्टी पुणेच्या सल्ल्याने महासंचालक यांना याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असतील. जर योजनेचा अर्ज करताना काही वाद निर्माण झाला असेल तर याचा जो आहे शेवटचा जो निकाल आहे, जो अंतिम निकाल आहे ते बार्टी संचालकाचे महासंचालक जे आहे ते अंतिम निर्णय घेतील. तर ही होती मित्रांनो बार्टीची SCच्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता एक चांगली योजना होती. तर तुम्हालाही जर 90%पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेचा लाभ घेण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जे आहे ते तुम्ही या अर्ज डाउनलोड करून तो अर्ज नेट कॅफेमधून काढून जे आहे तुम्ही हा अर्ज रीतसर भरून तुम्ही बार्टी कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवून या योजनेचा जे आहे ते तुम्ही लाभ घेऊ शकता. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मित्रांनो तर आमच्या या इन्फॉर्मेशन मराठी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे नक्की दाबा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा किंवा पालकांना पाठवा जेणेकरून त्यांना जो आहे या योजनेचा लाभ घेता येईल. तर धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिश लोखंडे आणि आपण बघत आहात IFU आमचे यूट्यूब चॅनल. मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या एका बार्टी संस्थेतर्फे राबवली जाणारी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला 2 लाख रुपये 10वी झाल्यानंतर मिळू शकतात. तर 10वीमध्ये 90% जे गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. योजनेचे नाव आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना. या योजनेबद्दल अर्ज कसा करायचा, काय काय आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणत्या अटी नियम शर्ती आहेत, हे सर्व माहिती जे आहे आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे पुरस्कृत जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सन 2021 आणि 22 योजना अंमलबजावणी त्याच्या आपण कार्यपद्धती बघणार आहोत. या योजनेकरता अनुसूचित जाती प्रवर्गातील 10वीमध्ये 90%पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. नंबर 2 आहे सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपात तसेच सदर अर्जाचा नमुना व योजनेची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे. नंबर 3 आहे बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जदार, विद्यार्थी, पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर जे आहे ते रजिस्टर पोस्टाने पाठवावा. कार्यालयाचा पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी 28 राणीचा बाग पुणे 4101. अर्जासोबत आई वडील पालकांनी द्यावयाचे स्वयंघोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारसपत्र सादर करणे हे अनिवार्य आहे. नंबर 5 आहे स्वयंघोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थ्यांचे वडील यांनी सादर करावे. वडील हयात नसल्यास आईचे स्वयंघोषणापत्र सादर करावे. आई वडील हयात नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर करावे. म्हणजे जे तुमचे